मुंबईतनं मोठी बातमी येते। विधान परिषदेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर अनिल परब यांनी आरोप केले होते। गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे मुंबईत सावली बारचा परवाना असल्याचा आणि त्या बारवर पोलिसांनी अश्लील नृत्य प्रकरणी कारवाई केल्याचा आरोप होता। दरम्यान हा बार माझी पत्नी ज्योती कदम यांच्या मालकीचाच असल्याची कबुली रामदास कदम यांनी दिली आहे। बारची मालकी पत्नीच्या नावे असली तरी चालक मात्र दुसरा आहे असं रामदास कदम म्हणतात। कलम 8 मध्ये स्पष्ट म्हटलं आहे, अग्रीमेंट करून ज्याला चालवायला दिलेली असेल तो जबाबदार असतो। डान्स बारचा जो ऍक्ट आहे तो असा आहे, इतका स्पष्ट आहे तो। आणि असं पोलिसांनी जर चुकीचा एफआयआर घेतला असेल तर त्यांच्यावरती कारवाई होईल, निश्चितपणे होईल। मालक माझी पत्नी आहे पण ठीक आहे, पण चालवणारा व्यक्ती तिसरा आहे। फक्त रामदास कदमला कोण बदनाम करता येते का? आम्ही वकिलाचा सल्ला घेऊन यावरती अनिल परबवरती अब्रू नुकसानचा दावा टाकता येतो का ते देखील आम्ही पाहतोय। योगेश कदम यांनी वाशीच्या डान्स बारवरती धाडी टाकल्या आणि म्हणून हेतुपुरस्सर हा कोणी बनाव केलेला आहे का, असाही माझ्या मनात संशय आहेच। ते मी आज बोलणार नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी मी बोलणार आहे आणि याचा दूधचं दूध पाणी का पाणी झालं पाहिजे, ही माझी मागणी असेल। आणि आता पुढची बातमी। अनिल परबांचा कालचा विधान परिषदेतला गौप्यस्फोट नेमका काय होता आणि योगेश कदम यांनी त्यांना कसं प्रत्युत्तर दिलेलं ते आता बघूया। तर काल हे प्रकरण अधिवेशनामध्ये समोर आलेलं होतं। अधिवेशनामध्ये अनिल परब यांनी आरोप केलेले होते आणि त्याच्यानंतर यावर आता रामदास कदमांचं स्पष्टीकरण आलेलं आहे। योगेश कदम यांचा तात्काळ राजीनामा मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये सावली बार अँड रेस्टॉरंट आहे। हे सावली बार अँड रेस्टॉरंट, या सावली बार अँड रेस्टॉरंट मध्ये 30 मे 2025 ला समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर 12 यांनी रेड केली। बारवाला 22 गिराईक, 4 ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर स्टुअर्ड हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले। या लोकांवरती गुन्हा दाखल झाला। ताबडतोब सूत्र हल्ली, पुरुषांवरती गुन्हे दाखल झाले। नंतर ती माहिती घेतली मी, मग त्याच्या पाठीमागे जाऊन तो एफआयआर आणला, एफआयआर ची कॉपी वाचली। मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने आहे। मग त्या स्टेटमेंट वाचलं, त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम, ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत। ज्याला अश्लीलता आहे, जे समाजात निषिद्ध आहे, ज्याला समाजात छितू होते, अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम, अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतंय। याचं स्पष्टीकरण मी योग्य वेळेस नक्कीच देईन, परंतु एवढं मात्र नक्की सांगेन की दादांत खोटे आरोप तर केलेलेच आहेत, परंतु पुरावे पण कसे खोटे आहेत हे मी देखील नक्की सिद्ध करून दाखवेन। आज मी एवढंच म्हणेन, योग्य वेळी योग्य ते उत्तर देईन, पुराव्यानिशी देईन की त्यांचे पुरावे कसे खोटे आहेत। फक्त बदनामी करण्याच्या दृष्टीने, फक्त कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट याच्या नावाखाली ज्या गोष्टी सभागृहामध्ये रेटून नेलेल्या आहेत, त्याचं जे काही उत्तर द्यायचं आहे ते उत्तर योग्य वेळी मी देईन। दरम्यान एबीपी माझाने या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी सावली बारचा आढावा घेतलाय। या आढाव्यात माझाच्या हाती एफआयआरची कॉपीही लागली आहे। या बारचा परवाना ज्योती रामदास कदम यांच्या नावे असल्याचा जबाब मॅनेजरने दिलेला। 30 मे या दिवशी या बारवर रात्री पोलिसांनी कारवाई केली। अश्लील नृत्य प्रकरणी ही कारवाई झालेली होती। एफआयआर कॉपीमध्ये नमूद माहितीनुसार 22 बारवाला, 25 ग्राहक, वेटर, कॅशियर आणि मॅनेजरला छापेमारीमध्ये ताब्यात घेण्यात आले। विधिमंडळाचा शेवटचा दिवस गाजला तो ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर केलेल्या आरोपानंतर। कारण ज्या प्रकारे अनिल परब यांनी सांगितलं की कांदिवलीमधील सावली बार हा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावे हा बार आहे आणि याच बारमध्ये 30 मे रोजी एक पोलिसांनी छापेमारी केली आणि या छापेमारीमध्ये 22 बारवालांना ताब्यात घेण्यात आलं। या सगळ्याची सत्यता तपासण्यासाठी आपण कांदिवलीमध्ये आलेलो आहोत आणि कांदिवलीचा हाच तो सावली बार, ज्याचं नाव इथे आपण बघतोय प्लास्टिकनी झाकण्यात आलेलं आहे आणि हा बार 30 मे पासून बंद आहे।
30 मेला जी FIR कॉपी आपल्याकडे आलेली आहे, 30 मेला साधारणपणे रात्री 11 वाजता या ठिकाणी समतानगर पोलिसांनी छापेमारी केली आणि या छापेमारीमध्ये साधारणपणे पहाटे 4 वाजेपर्यंत 22 बारबालांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये काही ग्राहक सुद्धा होते, शिवाय या ठिकाणचा कॅशियर असेल, वेटर असेल, त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं आणि या ठिकाणच्या मॅनेजरचा जबाब नोंदवण्यात आला आणि या जबाबामध्ये जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये या सावली बारचा जो परवाना आहे तो ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. ज्योती रामदास कदम या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे अशा प्रकारे गृहराज्यमंत्री यांच्या आईच्या नावानं चालणारा हा बार आणि त्यामध्ये पोलिसांकडनं होणारी कारवाई आणि त्यात बारबालांना ताब्यात घेतलं, हे प्रकरण मोठं गंभीर असल्याचं अनिल परबांनी समोर आणलं आणि त्याची सत्यता आपण या ठिकाणी कांदिवलीमध्ये येऊन आपण इथे या सावली बारच्या इथे आलेलो आहोत आणि ही सावली बार बंद असल्याचं आपल्या निदर्शनास आलं. शिवाय FIR कॉपीमध्ये काही गोष्टी नमूद केल्यात त्या सुद्धा आपण समोर आणलेल्या आहेत. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई.